आणि हेडलाईन्स नंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मुंबई महानगरातील गटाध्यक्षांचा पदाधिकारी मेळावा पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। ज्या प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळतायत, या मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीसह मनसे राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह तक्रार केलेली आहे आणि त्यानंतर मनसेनं आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज ठाकरे यांच्याकडून आज दिल्या जाण्याची शक्यता आहे। बीडमध्ये आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक ही आयोजित करण्यात आली आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसोबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असून नगरपालिकांसंदर्भात पुढील निर्णय हा घेतला जाणार आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आणि नेते योगेश क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावातील राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे। कर्जमाफी, थकलेला पीक विमा, कापूस, सोयाबीनला हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यांच्यासारख्या मुद्द्यांवरती राज्यव्यापी आंदोलनाची रणनीती या परिषदेमध्ये ठरवली जाणार आहे। या महत्त्वपूर्ण परिषदेला बच्चू कडू, महादेव जानकर, कळंबचे आमदार कैलास पाटील, भीमशक्तीचे दीपक केदार, प्रशांत डिक्कर यांच्यासह अनेक नेते हे उपस्थित राहणार असून ही परिषद वादळी ठरण्याचीही शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत। सुपा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील नवीन इमारतीचं शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्यानंतर केडगाव इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाच्या नवीन इमारतीचं देखील शरद पवार उद्घाटन करतील। सोलापुरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राजन पाटलांना चॅलेंज दिलं होतं। त्याला राजन पाटलांनी आता प्रत्युत्तर दिलंय। माझं खरं आडनाव गुंड आहे हे त्यानं विसरू नये असं प्रत्युत्तर हे राजन पाटलांनी दिलंय। विमान आम्ही देणं इतपत मोठं नाहीये, त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं ते देऊ द्या, त्यांना काय करायचंय ते करू द्या। फक्त मी एकटा मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान कुठे मी एकटा, कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। बाळापूर तालुक्यातील ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते उमेश जाधव यांनी अनेक सहकार्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। खासदार अनुप धोत्रे यांच्या रामनगरमधील निवासस्थानी त्यांचा प्रवेश पार पडला। प्रवेश करणाऱ्यांमध्ये काही सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। जाधव यांच्या प्रवेशामुळे बाळापूर मतदारसंघात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। निलेश गायवळ याचा जामीन अर्ज रद्द करावा या मागणीसाठी पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली आहे। 2021 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गायवळला 2022 मध्ये जामीन मंजूर झालेला होता। मात्र अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे त्याचा अर्ज हा रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। हे लीगल प्रोसेस आहेत, त्या सर्व प्रोसेस जे आहेत ते पोलिसांनी सुरू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मग LOC असेल, तुमचं ब्ल्यू कॉर्नर नोटीस असेल किंवा तुमचे कोर्टामध्ये त्याचं पासपोर्ट रिवोकचं ॲप्लिकेशन असेल, ह्या सर्व गोष्टी पोलिसांनी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, त्याचा बेल कॅन्सल करण्यासाठी मान्य उचलण्यामध्ये आपण ऑलरेडी याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं आहे। गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ हा व्हॉलीबॉल कोच म्हणून पुण्यातील शाळेमध्ये काम करत होता। या संदर्भात माहिती समोर आलेली असून कर्वेनगरमधील मिलेनियम शाळेमध्ये तो काम करत होता। मात्र सचिन गायवळवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर या शाळेनं सचिन गायवळला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय। जालन्याचे लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकरांचा जामीन अर्ज अंबड सत्र न्यायालयानं फेटाळला। खांडेकरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खांडेकरचा जामीन अर्ज हा नामंजूर झालाय। नव्याने सुरू करण्यात आलेल्या ॲक्वा लाईनच्या स्थानकांची नावं वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहेत। स्थानकांच्या नावामुळे महापुरुषांचा आणि देवस्थानांचा अपमान झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। ॲक्वा मेट्रो लाईनच्या स्थानकांना देण्यात आलेल्या कोटक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स,
लोंबार्ड, सिद्धिविनायक स्थानक अशी नावंही देण्यात आली आहेत. या नावांना काँग्रेसनं विरोध केलाय. भाजप देवस्थानांची आणि महापुरुषांच्या नावांची विक्री करत असून भाजपचं हिंदुत्व हे कॉर्पोरेट हिंदुत्व असल्याची टीकाही करण्यात आली आहे. सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा सरकारवरती आरोप केलेत. नामकरणाबाबत सरकार कधीही प्रामाणिक राहिलं नाही, त्यांचा कुटील डाव कायम आहे अशी टीकाही सावंतांनी केली आहे.